ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। महायुतीची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे। सगळे आमदार महायुतीचे या ठिकाणी उपस्थित आहेत। फक्त गुलाब भाऊ आहेत ते जे आज नाही आहेत या ठिकाणी। अनिल दादा राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते मुंबईला आहेत बैठकीसाठी। राष्ट्रवादीचे त्यांनी फोन सांगितलेलं आहे। आणि मुक्ताईनगरचे चंदुपडे आमदार आहेत, ते सुद्धा मुंबईला त्या ठिकाणी गेलेले आहेत महत्त्वाच्या कामासाठी। त्यांचाही फोनवर बोलणं झालेलं आहे। गुलाब भाऊंचं सकाळपासून 2-3दा बोलणं झालं। माननीय उदयजी सावंत आहेत, शिंदे साहेबांचं बोलणं झालेलं आहे। नाशिकचा प्रश्न आता सुटलेला आहे, त्यामुळे आता जळगावला सुद्धा आम्ही माघार घेऊ असं शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे। आणि आज म्हणून ही बैठक तातडीने आम्ही या ठिकाणी बोलवलेली होती। सगळ्यांमध्ये व्यवस्थित सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। पुढची रणनीती, कारण इथे कोणी शिल्लकच राहिलेलं नाही तसं पाहिलं तर। आता ही पण निवडणूक आता सरळ झालेली आहे। उद्या गुलाब भाऊ या ठिकाणी येतील मुंबईहून, आणि त्यानंतर आम्ही बसून त्या उमेदवार आहेत काळे, मिसेस काळे, रेश्मा काळे, तर त्या आपला जाहीर माघार या ठिकाणी घेतील। आणि त्यानंतर मग 17 तारखेला निवडणूक आहे। मला वाटतं सगळी एकतर्फी निवडणूक होईल। शिंदे साहेबांनीच सांगितलेलं आहे। माननीय शिवसेनेचे नेते शिंदे साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे। गुलाब भाऊंचं माझंही बोलणं झालेलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे फक्त नाशिकचा तिढा होता, तो सुटल्यावर हा सुटणार होता, त्यामुळे आता तिथला प्रश्न सुटलेला आहे। त्यामुळे आता इथे काही अडचण राहिलेली नाही। नाही, त्यांचा आमचा काही संपर्क नाही। मी म्हटलं गुलाब भाऊ उद्या आल्यावर, गुलाब भाऊ पालकमंत्री आहेत, शिवसेनेचे नेते, ते म्हणे मी उद्या त्यांना बोलून घेतो, त्यानंतर हा निर्णय होईल। त्यानंतर आणखी 2 उमेदवार रिंगणामध्ये राहणार आहेत। एक अपक्ष उमेदवार आहेत, एक महाविकास आघाडीचे उमेदवार, ते संपर्कामध्ये आहेत। राष्ट्रवादी अजित पवार भाऊ संपर्कात आहेत, ते पाहायला मिळते। कुठेतरी भुजबळ नाराज आहे, कारण भुजबळ जी आहे ती वाढली आहे। तर भुजबळ साहेब आपल्याला कल्पना आहे, काल कार्यक्रम होता त्यामुळे ते मुंबईला होते, काल तिथे नव्हते। त्यामुळे आता कुठेही तिथे अडचण राहिलेली नाही। सगळ्यांमध्ये एकमत आहे। स्वतः राष्ट्रवादीचे नेते आहेत, वहिनी साहेब, त्यांच्याशी माझंही बोलणं झालेलं आहे। शिंदे साहेबही बोललेले आहेत, आणि तिन्ही नेते एकत्र बसून बैठकी झालेल्या आहेत। फक्त इथला नाशिकचा आणि जळगावचा तिढा होता, तो सुटलेला आहे। भाऊ, इथले दोन्ही उमेदवार जे आहेत ते संपर्कात असल्याचं तुम्ही म्हणतायत। इथले दोन्ही जे उमेदवार आहेत, उर्वरित उमेदवार, ते संपर्कात असल्याचं तुम्ही म्हणतायत। त्यांची पण माघारीसाठी प्रयत्न चालले का? ते प्रयत्न नाही, पण ते निश्चित त्यांनाही माहिती आहे की आता ही निवडणूक एकतर्फी आहे, त्यामुळे ते सुद्धा मला वाटतं पाठिंबा देतील। राष्ट्रवादी नामाची चर्चा आहे कुठे? नाशिक असेल, जळगाव असेल। नाही, आपण जळगावला बघितलं असेल, परवा ते सगळे राष्ट्रवादीच्या कार्यालयात मी गेलेलो होतो, सगळेच त्या ठिकाणी होते। तर देवकर अप्पा माजी मंत्री आहेत, ते त्या ठिकाणी आहेत। अनिल दादा त्या दिवशी त्यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये बैठक लावलेली होती। पारोळ्याचे माजी आमदार सतीश अण्णा त्या ठिकाणी होते। भुसावळचे उमेश भाऊ वेगळे, हे त्या ठिकाणी सगळेच आहेत, म्हणजे कोणीच गैरहजर नव्हता। कुठलाच नाही, काही इथे काही प्रश्न राहिलेला नाही, सगळे प्रश्न सुटलेले आहेत। नाशिक आणि जळगावचा तिढा सुटलेला आहे। ही निवडणूक आता सरळ आहे। आणि पुन्हा सांगेल मी की राज्यामध्ये 17च्या 17 ठिकाणी, सगळ्या ठिकाणी, म्हणजे 11 ठिकाणी निवडणूक आहेत, सगळ्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येतील। भाऊ, भिंद्रनवालेंच्या संदर्भात तुम्ही वक्तव्य केलं होतं, त्यानंतर वाद निर्माण झाला होता। पुढे नॉटिजेबल नाही, ते प्रचार करतायत, प्रचारामध्ये फिरतायत। मी आताच बघितले त्यांची रील, पण मला वाटतं उद्या गुलाब भाऊ आल्यावर त्यांनी सांगितलं की हा आपण जाहीर माघार घेऊ। किती वाजेपर्यंत? आता ते टाइम वेळ सेकंड मिळत नाही, उद्या होईल। निवडणूक बिनविरोधच्या चालली का? निवडणूक बिनविरोधच्या दिशेने चालली का मागच्या वेळेस? नाही, निवडणूक होणार आहे, निवडणूक होणारच आहे। बिनविरोध कशी काय होईल? मागच्या वेळी बिनविरोध झाले, 6 ठिकाणी बिनविरोध झालेली आहे। पण इथे या ठिकाणी शिवसेनेचा फॉर्म राहिलेला होता, नाशिकलाही राहिलेला होता, त्यामुळे आता त्यांनी आम्ही दोघांनी जाहीर माघार नाशिक आणि जळगावमध्ये आपसापसात घेतलेली आहे। त्यामुळे निवडणूक सरळ झालेली। अगदी खेळीमेळीच्या तुम्हीच बघितलं, तर बैठकीत तुम्ही होतात,
चला आता आपण जेवण घेऊया सगळे. कराडे आणि आता जो वाद आहे, राजकीय वाद आहे, त्यामुळे तुमचे परिणाम होईल निवडणुकीवर. काही नाही, सगळ्या निवडणुका एकतर्फी आहेत आणि स्थळ एकतर्फी आहेत. भुजबळ साहेब नक्कीच त्यांना आशीर्वाद देतील, भुजबळ साहेब सहकार्य करतील, कारण आम्ही महायुतीत आहोत. भुजबळ साहेब महायुतीमधले मोठे नेते आहेत. आपसातले वाद जरी असले तरी या ठिकाणी आता आम्ही महायुती म्हणून असताना आम्हाला काही वाद विसरावे लागतील.